महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. केंद्रीय निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाची बटीक बनवून एक एक निवडणूक भाजपच्या झोळीत टाकायला सुरुवात केली. हरियाणा, महाराष्ट्रानंतर बिहारची निवडणूक भाजपच्या झोळीत टाकण्यासाठी FIR आणलं. तिथं FIRचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्यानंतर पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यात तो राबवला जातोय. त्यातल्या गोंधळाची तक्रार घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक आयुक्तांच्याकडे गेल्या, परंतु त्यांचा प्रतिसाद पाहून ममता बॅनर्जी संतापल्या आणि वकील असलेल्या ममता दीदी काळा कोट चढवून कोर्टात उभ्या राहिल्या. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या यंत्रणेच्या विरोधात स्वतः काळा कोट चढवून कोर्टात उभं राहणं हा एखाद्या सिनेमात शोभावाचा दुर्मिळ प्रसंग आहे. ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं आणि एकूण बंगालमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं काय घोळ घातलाय याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. त्यांनी निवडणूक आयोगाला व्हॉट्सअप कमिशन असं म्हटलंय आणि न्याय बंद दरवाजाच्या आड तडफडतोय अशी भावनिक प्रतिक्रिया सुद्धा दिली. FIR म्हणजेच मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या चेंबरमध्ये आपली बाजू मांडण्याची परवानगी मागितली. त्या म्हणाल्या, मला फक्त 5 मिनिटं द्या. त्यावर सरन्यायाधीशांनी 15 मिनिटं घ्या असं सांगितलं. यानंतर ममता बॅनर्जी यांनी भावनिक भाषेत आपली बाजू मांडली. त्या म्हणाल्या, न्याय बंद खोलीत रडतो आहे, आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही. मी निवडणूक आयोगाला 6 वेळा पत्र लिहिली, पण एकाचंही उत्तर मिळालं नाही. ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की निवडणूक आयोग जाणीवपूर्वक बंगालला लक्ष्य करतोय. त्या म्हणाल्या, हा निवडणूक आयोग नाही तर व्हॉट्सअप कमिशन आहे. लोकांची नावं मतदार यादीतून काढली जात आहेत आणि बंगालला मुद्दाम होऊन टार्गेट केले जात आहे. FIR प्रक्रियेत लाखो मतदारांची नावं काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात सुमारे 58 लाख लोकांना मृत घोषित करण्यात आले. अनेक महिलांची नावं काढली गेली. त्यामुळं एकूणच ही FIRची प्रक्रिया महिलांच्या विरोधात आहे की काय अशी शंका येते. लग्न असेल, स्थलांतर असेल किंवा नावातील किरकोळ फरकामुळे नावं कापल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. ममता दीदी म्हणाल्या, लग्नानंतर महिलांचं आडनाव बदललं किंवा त्या सासरी गेल्या म्हणून मिसमॅच दाखवून नावं काढली जात आहेत. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या लोकांनाही अशाच पद्धतीने त्रास दिला जातोय. हे फक्त बंगालमध्ये झालं होतंय का? म्हणजे हे फक्त बंगालमध्येच का होतंय? आसाम किंवा ईशान्य भारतातल्या इतर राज्यांच्या मध्ये असं का होत नाही असा प्रश्न सुद्धा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मायक्रो ऑब्झर्व्हर यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आधी BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर आणि ERO म्हणजे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर निर्णय घेत होते. आता मात्र बहुतेक ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर हेच भाजप शासित राज्यांच्यातून आलेले आहेत. तेच नावं वगळण्याची शिफारस करतायत. बंगालमध्ये असे 3800 मायक्रो ऑब्झर्व्हर नेमण्यात आलेत असा आरोप त्यांनी केला आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गरज भासल्यास प्रत्येक नोटीस BLO कडून प्रमाणित करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो असं सांगितलं. ममता बॅनर्जी म्हणाल्या की न्यायालयाच्या पहिल्या आदेशाचं बंगालनं स्वागत केलेलं होतं. आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट यासारखी कागदपत्र स्वीकारण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्याचं आम्ही स्वागत केलेलं होतं. तरी सुद्धा बंगालला वेगळे निकष लावून लक्ष केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. आयोगाला 10 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. तसेच FIR प्रक्रियेसाठी मदत करू शकणाऱ्या वर्ग 2 अधिकाऱ्यांची यादी सादर करण्यास त्यांनी बंगाल सरकारला सांगितलेलं आहे.
आपल्याला आठवत असेल 2च दिवसांच्या पूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला होता. सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी सुमारे 90 मिनिटे ममता बॅनर्जींची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे खोटारडे आणि उर्मटग्रस्त असल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. हा निवडणूक आयोग नाही, भाजपचा एजंट आहे, आम्हाला अपमानित वाटत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता दीदींनी दिली होती. म्हणजे ज्ञानेश कुमार काय पद्धतीने त्यांच्याशी वागले असतील, किती कोरडेपणाने, किती उद्धटपणे त्यांनी त्यांच्या शंकांच्या संदर्भात उत्तरं दिली असतील, हे लक्षात येऊ शकतं. ज्ञानेश कुमारांना आपण अनेक पत्रकार परिषदांच्या आत बोललेलं आहे, बघितलेलं आहे आणि तिथं अत्यंत मूर्खपणाने युक्तिवाद करताना आपण त्यांना बघितलं आहे. तर ममता बॅनर्जींना म्हणजे पश्चिम बंगालसारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडं सत्तेची किती मस्ती आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. ममता बॅनर्जी सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या शिष्टमंडळासह मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटल्या होत्या. त्यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी होते, कल्याण बॅनर्जी होते. त्याशिवाय SIR प्रक्रियेत त्यांची नावं कापलेत असे 12 कुटुंबांचे सदस्य होते आणि हे सगळेजण काळे कपडे घालून निषेधासाठी आले होते. यावेळी उपस्थित काही लोकांनी दाखवून दिलं की त्यांची नावं मृत म्हणून घोषित करण्यात आले, तर त्यांची त्यामुळे वगळल्यात नावं, पण ते जिवंत आहेत. म्हणजे हे निवडणूक आयुक्तांना भेटायला आलेल्या लोकांची तक्रार होती की आम्ही जिवंत आहे, पण आम्हाला मृत ठरवून ही नावं वगळण्यात आली आहेत. मिसमॅच टोटल अनपार्लियामेंट्री अनडेमोक्रेटिक. जो BLO है बोलते आपने नाम नहीं दिया, हम सब नाम दिया. ऑफिसर को डर दिखाता है, इसी के लिए BLO का डेथ हुआ. 150 का से ज्यादा आदमी मर गया. उसमें बहुत सारे BLO भी है, उसका भी परिवार हमारे साथ है. हम 100 लोगों को लेके आया, जो 50 लोग हैं जिसको डेथ हुआ फैमिली का, और 50 लोग हैं जिसको बहुत सारे हैं जिसको जिंदा था लेकिन बोला है भोगाल इसमें मौत है. अरे कारा कारा आছেন বলুন তো, যারা বেঁচে আছেন বলুন তো, देखिए बोल दिया एक डेथ ভোটার है, देखिए बोल बचा है. আমি জীবিত মানুষ কিন্তু আমি হচ্ছি মৃত, আমার প্রমাণ इसको भी डेथ भोटार जिंदा है. আর কি আছে দেখুন. SIRच्या विरोधात ममतांचे नेमके आरोप काय आहेत? तर SIR म्हणजे मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे तपासणी, ज्यात दुबार नावं, मृत व्यक्तींची नावं वगळली जातात, तसेच जुन्या रेकॉर्डमधले दोष दुरुस्त केले जातात. मात्र ममता बॅनर्जींचा आरोप आहे की बंगालमध्ये 58 लाख जे अस्तित्वात आहेत लोक, असे अस्तित्वात असलेल्या 58 लाख लोकांची नावं कोणतीही सुनावणी न घेता निवडणूक आयोगानं वगळले. नावात लहान स्पेलिंगची चूक असेल किंवा आडनावात फरक असेल, म्हणजे बॅनर्जीचं बंदोपाध्याय झालं, मुखर्जीचं मुखोपाध्याय झालं, चटर्जीचं चट्टोपाध्याय झालं, या चुका तिथं सर्रास होत असतात. त्यामुळं ही नावं वगळली गेली आहेत. बंगालमध्ये लग्नानंतर महिलांचं आडनाव सर्रासपणे बदललं जातं, पण त्यालाच अनॉमली म्हणत ही नावं हटवली आहेत. अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि गरीब वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. आणि ही काय माणसं नाहीत का, असा प्रश्न ममता बॅनर्जी त्या संदर्भात विचारलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर SIR का आणि आसाममध्ये भाजपची सत्ता आहे तिथं SIR का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. बंगाल, केरळ आणि तमिळनाडू ही 3 विरोधकांच्या ताब्यात असलेले राज्य आहेत, त्यांना लक्ष केलं जात असल्याकडं ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधलंय. त्या म्हणाल्या हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर होत आहे. हा केंद्रीय निवडणूक आयोग नाही तर भाजपचा IT सेल आहे. एकूणच ममता दीदी मैदानात उतरल्यात. भाजप विरोधात त्या आधीपासूनच मैदानात आहेत. आता बंगालची ही वाघीण थेट काळा कोट चढवून, वकिलीचा काळा कोट चढवून मैदानात उतरले. लोकशाहीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्याच घटकांना दिलासा देणारं हे चित्र आहे. धन्यवाद.